भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सध्याचा काळ अत्यंत कठीण ठरतोय। काही दिवसांपूर्वी अमेरिकेने भारतीय वस्तूंवर टॅरिफ म्हणजेच आयात कर वाढवला आणि आता अमेरिकेचा शेजारील देश मेक्सिकोने देखील भारतावर 50% टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे। ही गोष्ट सामान्य वाटत असली तरी याचे परिणाम तुमच्या खिशावर, तुमच्या नोकरीवर आणि देशाच्या जीडीपीवर होणार आहेत। मेक्सिको भारतासाठी इतका महत्त्वाचा काय आहे? या 50% टॅक्समुळे महागाई वाढेल का आणि भारताकडे आता काय पर्याय उरला आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेत पुढच्या काही मिनिटातच समजून घेऊयात। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। सर्वात आधी हे समजून घेऊया की हे 50% टॅरिफ प्रकरण नक्की काय आहे। जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशातून येणाऱ्या वस्तूंवर टॅरिफ किंवा टॅक्स वाढवतो तेव्हा त्या वस्तू तिथे महाग होतात। अमेरिकेने आधीच अमेरिका फर्स्ट या धोरणाअंतर्गत टॅक्स वाढवले होते। आता मेक्सिकोने सुद्धा हे पाऊल उचलले आहे। त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे अमेरिका आणि मेक्सिको मधील युनायटेड स्टेट्स मेक्सिको कॅनडा ॲग्रीमेंट। अनेकदा भारतीय कंपन्या मेक्सिकोच्या मार्गे अमेरिकेत माल पाठवतात, ज्याला बॅकडोर एंट्री म्हणतात। हे रोखण्यासाठी आणि अमेरिकेच्या दबावाखाली किंवा स्वतःच्या उद्योगांना वाचवण्यासाठी मेक्सिकोने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे। आता प्रश्न येतो की याचा फटका कोणाला बसेल? पहिलं आहे ऑटोमोबाईल सेक्टर। भारत मेक्सिकोला मोठ्या प्रमाणावर गाड्या आणि गाड्यांचे सुटे भाग म्हणजेच ऑटो कंपोनंट्स निर्यात करतो। 50% टॅरिफमुळे भारतीय गाड्या मेक्सिकोमध्ये महाग होतील आणि तिथे त्यांची विक्री कमी होईल। दुसरं सेक्टर आहे फार्मा आणि केमिकल्स। भारताची जेनेरिक औषधं ही जगभरात प्रसिद्ध आहेत। मेक्सिको हा लॅटिन अमेरिकेतील एक मोठी बाजारपेठ आहे। तिथे टॅक्स वाढवल्याने भारतीय औषध कंपन्यांचे प्रॉफिट मार्जिन कमी होईल। आणि तिसरं आहे टेक्सटाईल। भारताचा कापड उद्योग आधीच बांगलादेश आणि व्हिएतनामच्या स्पर्धेमुळे अडचणीत आहे। आता मेक्सिकोचे दरवाजे बंद झाल्याने कापड निर्यातीवर याचा मोठा परिणाम होईल। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, याचा तुमच्या माझ्यावर काय परिणाम होईल? अर्थातच भारतात महागाई वाढेल की नाही? याचे उत्तर थोडे टेक्निकल आहे, परंतु सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास जेव्हा आपण निर्यात अर्थातच एक्सपोर्ट करतो तेव्हा देशाला परकीय चलन म्हणजेच डॉलर मिळते। जेव्हा निर्यात कमी होते तेव्हा डॉलरची आवक कमी होते। जर निर्यात घटली तर भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत कमी होऊ शकतो, जो सध्या 90 पार गेलाय। आणि तुम्हाला माहीतच आहे, भारत आपले 80% कच्चे तेल क्रूड ऑइल बाहेरून विकत घेतो। जर रुपया आणखीन पडला तर पेट्रोल डिझेल महाग होईल। पेट्रोल महाग झाले की वाहतूक खर्च वाढेल आणि पर्यायाने भाजीपाला, दूध आणि रोजच्या वस्तूंच्या किमती वाढतील। म्हणजेच मेक्सिकोच्या टॅरिफचा थेट परिणाम उद्याच्या उद्या दिसणार नाही, परंतु रुपया कमकुवत झाल्याने महागाईचा भडका उडू शकतो। हे चित्र फक्त नकारात्मक नाही। या संकटात भारतासाठी काही धडे सुद्धा आहेत, ज्यामध्ये पहिलं आहे मार्केट डायव्हर्सिफिकेशन। भारताला आता फक्त अमेरिका किंवा युरोपवर अवलंबून न राहता दक्षिण आफ्रिका किंवा संपूर्ण आफ्रिका खंड, आशियातील इतर देशांमध्ये नवीन बाजारपेठा शोधाव्या लागतील। दुसरं, जर निर्यात कमी झाली तर कंपन्या भारतीय बाजारपेठेत वस्तू स्वस्त दरात विकू शकतात, ज्यामुळे ग्राहकांना काही काळ फायदा नक्कीच होऊ शकतो। भारत सरकार यावर काय प्रत्युत्तर देते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल। कदाचित भारत सुद्धा मेक्सिकन वस्तूंवर टॅक्स लावून जशास तसे उत्तर देऊ शकतो। थोडक्यात सांगायचे तर अमेरिकेनंतर मेक्सिकोचा हा निर्णय भारतीय अर्थव्यवस्थेसाठी नक्कीच वेकअप कॉल आहे। निर्यातदारांना नवीन मार्ग शोधावे लागतील आणि सरकारला रुपया स्थिर ठेवण्यासाठी कसरत करावी लागेल।